माथेरान महाराष्ट्रामधील एक हिल स्टेशन, मुंबईपासून काही अंतरावर असलेलं माथेरान हिल स्टेशन. आणि हे समोर आपण बघत आहात नेरळ शहर आहे. नेरळ मुंबईमधील हे खाली जे दिसतं आपल्याला ते नेरळ ठिकाण. आणि या नेरळवरून वरती टॉय ट्रेन चालते छानपैकी. ते आपण जो आता ट्रॅक बघितला तो ट्रॅक म्हणजेच पूर्ण पहाडावर हिल स्टेशनवर छोटी टॉय ट्रेन नेरळ ते माथेरान, माथेरान ते नेरळ असा तिचा दररोज प्रवास. हजारो पर्यटक माथेरान येथे येतात. आणि आज मी माथेरान येथे नेरळ येथे आमचे सिनियर मित्र जमदाडे गुरुजी यांनी मला आदराने इथे नेरळला बोलवल्यानंतर तिथून आम्ही बाईकवर वरचा हा नेरळ ते माथेरानचा प्रवास मोटरसायकलवर करत आहोत. छानपैकी सुंदरसं म्हणजे निसर्गरम्य ठिकाण, एक थंड हवेचं ठिकाण. तर मी आपल्याला घेऊन चलत आहे. आमचे गुरुजी जमदाडे सर म्हणून आहेत, शिक्षक आहेत. यांनी मला आज इथे मोटरसायकलवर वरती छानपैकी माथेरान हे ठिकाण बघण्यासाठी घेऊन आले. मित्रांनो, मी 10 वर्ष अगोदर माथेरानला आलो, त्यानंतर आजच आलो परत. सरांना मी सांगितलं तर माथेरानबद्दल 1-2 शब्द आमचे जमदाडे शिक्षक गुरुजी हे बोलतील. नमस्कार. हे आमचा माथेरान ठिकाण हे फार पूर्वीपासून, मला वाटतं इथं की 1907 साली ही टॉय ट्रेन तयार केली इंग्रजांनी. आणि तेव्हापासून इथं ही माथेरानची छोटी गाडी चालते. आणि त्याच्यापेक्षा आता आधुनिकीकरण झाल्याच्यामुळे रोड वगैरे एकदम चांगले झालेले आहेत. आणि इथून एस टी महामंडळाची बस सेवासुद्धा माथेरानला पर्यटकासाठी उपलब्ध आहे. काही प्रायव्हेट टॅक्सीसुद्धा आहेत. माथेरान थंड हवेचं ठिकाण असून एक जागतिक दर्जाचं हेर रंगीत क्षेत्र म्हणून एक याची नोंद इतिहासात झालेली आहे. खूप सुंदर आणि निसर्गरम्य परिसर आहे. प्रदूषणमुक्त असा परिसर असल्यामुळे इथे हजारो पर्यटक नेहमी येत असतात. आणि माथेरान पाहायला म्हणजे जगातलं एक अद्भुत ठिकाण पाहिल्याचा आनंद प्रत्येकाला मिळत असतो. आणि अशा प्रकारचं हे माथेरान अतिशय सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आम्हाला इथं वास्तव्य करण्याचं जे भाग्य लाभलं ते खरोखरच मी स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला माथेरानसारख्या ठिकाणी राहण्याचं आणि इथलच्या या वातावरणाचं. जे इथे राहतात त्या लोकांचं थोडंसं 1-2 वर्ष तरी नक्कीच आयुष्यमान जास्त वाढतं, कारण इथं प्रदूषण नाही आहे. प्रदूषण विरहित असलेला भाग आहे, कंपन्या नाही आहेत. आणि प्रदूषण नसल्याच्यामुळे इथं शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध हवा अशा प्रकारचं या ठिकाणचं वातावरण आहे. आपण आपल्या सर्वांना मी एक विनंती करतो की आपण जर कधी या मुंबईच्या परिसरामध्ये आले तर आवश्यक माथेरान या ठिकाणाला भेट द्यायला पाहिजे. जय हिंद. छान सर, अतिशय सुंदर आपण माथेरानबद्दल माहिती सांगितली. ही भारत भ्रमण केलेले युवक मी ओम शर्मा. अशीच माहिती थोडी मी प्रत्येक ठिकाणची मित्रांना सर्वांना देत असतो. आज आपण ही छान माथेरानबद्दल माहिती दिली सर, एकदम बढिया सुंदर. आणि मी सुद्धा 10 वर्षानंतर माथेरानला परत आज आलो आहे, त्याच्यामुळे एकदम मस्त वाटलं एकदम. आता माझ्यासाठी तर हे ठिकाण म्हणजे काही तितकं फार अतिउत्तम म्हणजे माझ्याकरता नाही, कारण की मी मेघालय, अरुणाचल प्रदेश, दार्जिलिंग, गंगटोक असे अनेक ठिकाण, अभयारण्य असे थंड अतिशय सुंदर ठिकाण पाहण्यात आल्यामुळं हे ठिकाण त्यामधलंच एक महाराष्ट्रामधील सुंदर छान हिल स्टेशन. सायंकाळी तर अतिशय कूल आणि थंड हवा, म्हणजे उन्हाळ्यातसुद्धा इथं काम पडलं तर पांघरून घेऊन रात्री झोपावं लागते. आणि हे समोर पाहत आहात आपण की झरण्यामध्ये पाणी भरत आहे. असं सुंदर झरणे. पावसाळ्यात तर फार छान वातावरण असतं. आत्ता फुल उन्हाळा आहे. ते तिथं मानवरहीन रेल्वे गेट नंबर 6 समोर जे आपण बघत आहात, म्हणजे टॉय ट्रेन जे चालते मित्रांनो, टॉय ट्रेन ही नेरळ ते माथेरान टॉय ट्रेन चालते, हे आपण बघत आहात. आणि हे सर्व म्हणजे ट्रॅक एकदम मस्त सुंदरसा ट्रॅक, सुंदरसा असं वळणाचा फार सुंदर रस्ता. आणि टॉय ट्रेन असे पहाडावर जशी दार्जिलिंगमध्ये चालते, त्याच्यानंतर उटी तिकडे निलगिरी ट्रेन चालते, त्यानंतर सिमलाची एक ट्रेन चालते. अशा अनेक ट्रेन आहेत की जे सुंदर मस्त ट्रॅक आज आपणापर्यंत हा लाईव्ह व्हिडिओ मी पोहोचवत आहे. मित्रांनो, सर्वांना माझ्यातर्फे नमस्कार. आणि जरूर आपण असे हिल स्टेशन सुंदर ठिकाण फिरावेत, यावेत.
हेच मी आपल्याला भारत भ्रमण केलेले युवक ओम शर्माजी सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.